अरे जाई तुझी गरज नाही मला. आवाज जा मला बी नाही तुमची गरज. काय म्हणलीस? मला तुझी गरज नाही कळलं का? तुझ्यासारख्या 56 येतील आणि 56 जातील. हो माझ्यासारख्या 56 येतील आणि 56 जातील. 56 मधून 56 गेल्यावर खाली किती राहिलं वा? 0. राहिला का नाही 0. झाला का नाही बिन बायकोचा नवरा. मग हेडा गावामध्ये मिरवणूक काढल्यावर नंदी बायलाची कशी काढते ना तसं गुबू 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 करीत चालले मी झोपायला. गिळा आता काय गिळत होती बघतेच मी. झालं गय माय ह्याचं चालू. आता ही आई बाई घरामध्ये जाऊन ती परत पसरल्यामध्ये पसरून जी पडेल ते दिवसभर उठायची नाही. खाय गय माय देर हारी पणगावरी आणि नाही दिना तर खेटर मारी. देवा असली सून कुणाच्याच पदरात टाकू नको रे बाबा. आणि ही आमचा बायकोचा बाई. अगं म्हातारे सुनबाई तर जाऊन झोपली. सगळं तुला आता काम करावं लागतंय की ग. धुणं भांडे भाकरी तुकडा काय आता तिच्या नावानं काय बस बोंबलात आता. लय नटून खटून गेलते सुन करायला. ह्यालाच म्हणते तर निमताळीला दुःख झालं आणि चुळू चुळू लाल केलं. आता घरामध्ये जाईल आणि ती परत पसरल्यावर आता पसरून पडल. आता हे बी नदी बैल जाईल आणि रात्रीच्या पुन्हा येऊन लय रागूचं पाणी पिल्यावर मिठू 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 बोलत बसतेल. असं मिठ्या मारू मारू मिठ्या मारू मारू गप्पा आणत बसतेल. आता हाय की माझ्या राशीला सगळं काम स्वयंपाकापासून ते धुण्या भांड्यापर्यंत. कधी युगातच निघालाय बघा आता. तुला सांगत होत नक ग ते सण कर लय नट 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 गे लय माझं सण दिकड्या लय माझं सण दिकड्या गे आता टकऱ्यावर बसवून कर तुझं धुणं भांड सगळं भाकरी टकरा गे. हा गे टकऱ्यावर आणि बस बोंबलत. अय झोपायचं नाही बरं का. पटकन उठायचं स्वयंपाक करायचा सगळ्याला जीव घालायचं आणि मला पण जेवायला द्यायचं मला कामाला द्यायचं. मला मरणाची भूक लागली. तुझ्या प्रत्येक वेळेस नाटके जमणार नाही. हा जरा थोडं काही केलं की येऊन झोपायचं. ती मला जमणार नाही कळलं का? मी करीत नसते मला ना तर करीत नसते. मला तुम्ही आज जीव जरी मारला ना तरी मी करत नाही. बघा तुम्ही तू कशी करीत नाहीस ना तीच बघतो मी बी आज. तुम्ही मला हात तर लावून दाखवा आज. नाही माझ्या मायपाला फोन करून बोलावलं ना तर बघाच मग तुम्ही. तुमचा लय झाला आता नकरा. बर तो बघतो तुला थांब जरा. स्वयंपाक तर करू नको तू फक्त जेवायला येऊ नको. मग तुझी खैरच नाही आज. म्हातारे निघाला बघ बायकोचा बैल. आता कवा निघा तर झाल्यावर आता येईल घरी. ए डांगरिया बघ तू काय कामात झालीच असलं तर. आता जाईल की बायकोचा बैल आणि निम्या रात्रीच्या येईल. आता इथं माझं काम करू करू पडेल की आटा पिट्टा असा मोठा कर देता. ए जा रे बाबा तिकडे. तू तिकडे तोंड काय कर बघू सुद्धा वाटत नाही गेले हो तिकडे. काय मायला माझ्या राशीला सगळे कोण मरण आहे रे बाबा देवा. आता येतच नाही आता घरी कोणच्या दिवस संध्याकाळची बघा पार्टी शर्ट करून बरा उपाशी तुमच्या. तेवढ्याला सोखलाय नुसतं पार्ट्या शार्ट्याला. बाय 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 बाय. घरातली राजकुमारी भांडे घासायला लागली या. एवढी घरामध्ये सून असू तरी पण आहे का जानू मग भांडे घासायला लागली या. अहो अख्ख्या गावामध्ये तुमचा ओठाया तरी पण तुम्ही भांडे घासायला लागला. छे छे ही जमाना बघा. आव आव नकुशाबाई नका लय फुगीरपण हाकू. किलोभर मेकअप थापून तुमची लय सून तुम्हाला उगा अशी बंगई थाली होते का. आला आम्हाला ज्ञान शिकवायला. जा तिकडं काही काम असेल तर बघा. तसं नव्हतं माय म्हणायचं जानू मावशी. मला तुमचं हे हाल बघू मला लईच वाईट वाटायला लागले बघा. तुमचा रुबाब किती होता एके काळी आणि एका हाताने कधीच वाजत नसती टाळी. आव नकुशाबाई ह्यालाच म्हणते तू कळलावी कळशी आणि आगलावी तुळशी. तसं तुमचं काम आहे. जा एखादं काम बघा घरी काय असेल तर. तसं नाही व तुमच्याकडे चालते हे आहे का तुमचं काम बघू मला कसलीच वाईट वाटायला लागले बघा. हो लय वाटेल की तुम्हाला वाईट उग जिथल्या तिथं कळलावाय तर लय जमते उग. काय गय माय माझं नशीब आहे फुटक. आता उतरत्या पर्याला मला एवढं काम करावं लागायला लागलं या. कधी जेवानी केलं नाही एवढं. अहो जानू मावशी झालं का नाही. काय व्हायला तुम्हाला काय कुठं कळ निघाली का. अहो मला आहे ना एक उखाणा आठवलाय घेऊ का. तुम्हाला तेवढी तरी नग कुरापत करायची घ्या नाही घ्या. अजून नाही म्हणल्यावर कुठे यायचं एकाच दोन करीत
हो जानू मावशी मला बसल्या बसल्या आठवले पुखाना ऐकलं का आहे का मला बसल्या बसल्या आठवले पुखाना आणि जानू मावशी तुम्ही इतकं काम करून तुमची कंबर कस काय दुकाना नकुशा मावशी तुम्ही इथलं उठा नाही तर तुमच्या कमरात घालील रुतना. अहो नाही व बसल्या बसल्या म्हणलं काय गे माय मासिक माय राशीला आहे तर दम भरला माझा. मला आहे ना लईच वाईट वाटायला लागले बघा तुमची सून आहे का खुशा तिकडं घोरायला लागली. तुमचे करायला लागली ना काम आणि तुम्हाला द्यायला लागली ना रामती घ्यायला लागली स्वतःच पॅक काढ काटून. मी घोरत नसते, मी बरोबर तुमचा खेळ बघत असते. मला मारताव हे बघतेच तुमचं. जानू मावशी जाते बघा मी आता घरला. दिवस मावळायला लागलाय तुमचा दिवस आता कामाच्या मध्येच गेलाय. तुम्ही आहे का एक सकच छान नाही केला. मग जा आता माझ्या सुनाला माझ्या लेकाने एक चापटच मारली तेवढं तरी आता मला काम करून दाखवावं लागल की. आता तुमच्या लेकानं लय भारी सुना आणली करणीचा हिर्रा न बारवाचा चिर्रा. जा माय तुमच्या सुनाच्या हाताचा जरा भारी चांगला चहा प्या फुळूक पाणी. जा माय जा पिऊन बघितला एकदा जा. जानू मावशी जाते बघा तेवढं आहे काय स्वयंपाक करून घ्या. दिवस मावळायला लागलाय या. जा लय बोलू नका चुरू चुरू नक्कीचा गुरु. तुम्हाला तुमची सून काम करू देत नाही म्हणून लय बोलाय तुमचं तोंड सुटलंय वा. आताच्या पुरीला चापट मारूस तर दम हाय तोपर्यंत सगळं काम सासूला करावं लागतं या. स्वयंपाकापासून ते धुण्या भांड्यापर्यंत आणि करून ती त्याला इनवावं लागतंय. उठा ग माय जेवायला, उठा ग माय जेवायला, उठा ग माय जेवायला. आम्ही असं केलं असतं. अगं म्हातारे जेवण झालंय का नाही? 7:30 वाजून गेले तर पोटात कावळ्या वरडायला लागलेत. त्या चिटकिरीला बी उठव मरून जाईल येईल माझ्या राशीला काही. काय गाय माय ह्या म्हाताऱ्याचं एक माया राशीला हाय. झालंय झालंय आणायला लागले जेवायला ती एकपट आणि ही दुपट. आणि डोक्याला ताण ताण झालाय आणि माझा लेक तिपट. सुनबाई आय सुनबाई सुनबाई अगं उठ की माय गिळायला आई तर केलाय ती तरी खा. नाही मला खायचं. मयो तो अंड्याला तो पिसाळ्याला कुत्र बांधल्यावरच बोलते गय माय. काय माय हिला बघाय गेलताव तवा मान खाली घालूनच बसलेले होते. तुम्हाला म्हणला ना मी मला गिळायचं नाही म्हणून. जा तुमची तुम्ही गिळा. सारखं सारखं तिचं माणसाला परेशान करत. मला तर वाटलं लय सुशील हाय माय माझी सून आणि मला काय माहिती घ्यायच्या अंगामध्ये लय भला राक्षस लपलाय. पडकी माय मला तरी कुठं लय असं शोक आले कुत्रा उईन उईन खाऊ घालायचा. बस तशीच घेणं देणं दुईसाच येणं पड तशीच मरू पाशी. जेवण करून घे. जेवलोय मी. चल अहो घरचा नाही मला यायचं नाही म्हणलं यायचं ना. दमाने बोला आई झोपली घरचा. नाही यायचं ना. ह्यालाच म्हणतात बघा राजा राणी सुखी आणि परदाजीचा बोचा दुखी. अहो अहो इकडे तोंड करा की. होते का? एवढं राग राग कराय तरी काय झालं इकडे तोंड करा. नाही म्हणलंय ना. बरं जाऊ द्या मला लय भूक लागली चला ना जेवण करू. अहो आईनं सगळं स्वयंपाक करून ठेवलाय आपल्याला फक्त जाऊन जेवण करायचं चला की. अहो चला चला उठा उठा की.
काय घोडी खेकळल्यावानी खिंकळायला लागले तर ह्यालाच म्हणतात बघा दिवस गेला चाई पायी आला नवरा करती घाई. रोजचं मड त्याला कोण रड. बरं ऐका ना, चला ना जेवण करू, लय भूक लागली या. आता तुला किती वेळा सांगितलं मी पार्टी करून आलोय म्हणून. ओय 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 ओय. 100 कोटी जनतेच्या काळजातला विषय. आपल्या एपिसोडचं नावच आहे 100 कोटी जनतेच्या काळजातला विषय. माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, 100 कोटी जनतेच्या काळजातला विषय हा पार्ट नंबर 2 संघा मराठी माणूस युट्यूब चॅनलवर तुम्ही बघायला विसरू नका. आणि बघितलं असेल तर तुम्हाला कसा वाटला आणि कसा नाही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण विषय काय माहिती का, प्रत्येकाच्या घरामधला आणि 100 कोटी जनतेच्या काळजामधला. हर घर की कहाणी संघा की जुबानी. धन्यवाद. धन्यवाद.